जेव्हा मी ॲज अ बिगिनर ड्रॉइंग स्टार्ट केलं होतं, तेव्हा मलाही असं वाटायचं, की आपण डायरेक्ट ड्रॉइंग स्टार्ट करूयात. आपण डायरेक्ट ड्रॉइंग ड्रॉ करूयात. अँड तेव्हा मी डायरेक्ट ड्रॉइंग ड्रॉ करायचे. मी पोर्ट्रेट ड्रॉ करायचे. मी कोणतेही ड्रॉइंग ॲज इट इज बघून ड्रॉ करायचे. बट तेव्हा मला असं ते रिअलिस्टिक वालं फीलिंग ते यायचं नाही त्या ड्रॉइंगला बघून. जेव्हा ते ॲज अ बिगिनर मी ड्रॉ करायचे. 2021मध्ये मी ड्रॉइंग स्टार्ट केलं होतं. सो तेव्हा मला असं एकदम रिअलिस्टिकवालं ड्रॉइंगचं फीलिंग येत नव्हतं. नाव 2025 आहे. 5 इयर्स झाले आहेत मला ड्रॉइंगचा एक्सपिरियन्समध्ये, स्केचिंग एक्सपिरियन्स घेऊन. सो तेव्हा मला काही बेसिक असं नॉलेज नव्हतंच अँड गाईड करणारं, शिकवणारं असंही कोणीच नव्हतं. सो मी बेसिक थोडं-थोडं नॉलेज घेतलं, थोडं-थोडं जाणून घेतलं, की बेसिक्स काय गोष्टी असतात किंवा बेसिक स्टार्टिंग कुठून होते. कारण माझं काही कोर्स झालेला नाही, काही कॉलेज झालेलं नाही आहे. माझं बी-कॉम झालं आहे अँड मला ड्रॉइंगबद्दल अगदीच काहीच नॉलेज नव्हतं. सो ती माझी एक अ, माझा एक मायनस पॉइंट होता, की मला काहीही त्यातलं नॉलेज नव्हतं. बट मी ते स्टार्ट केलं. मी वेगवेगळ्या व्हिडिओज बघितले, वेगवेगळ्या Googleवरती सर्चेस करून किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून मी जाणून घेतलं, की सो तेव्हा मला समजलं, की आपल्याला नॉर्मल बेसिक तरी आलंच पाहिजे. बेसिक प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याशिवाय आपल्याला काही रिअलिस्टिक ड्रॉइंग जमणार नाही आणि ते खरंच खूप अशक्य आहे. जेव्हा तुम्हाला वॉर्मअप करायचा कसा हे माहिती नाही, तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती नाहीत, की आपण एखादं ड्रॉइंग स्टार्ट करतो, त्याच्या आधी आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला काय वॉर्मअप केला पाहिजे किंवा बेसिक काय ड्रॉइंग्स आहेत, ज्या आपल्याला वॉर्मअप करून आपल्या हँडचं जे आपलं हँड मूव्हमेंट आहे किंवा आपलं जे काही प्रॅक्टिस आहे, ती आपण कशी इम्प्रूव्ह करू शकतो, हे बेसिक नॉलेज घेणं खूप जास्त गरजेचं असतं. तेव्हा मला गाईड करणारं असं कोणीही नव्हतं अँड डोंट वरी, आज मी तुम्हाला गाईड करणार आहे. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी संजना. मी एक सेल्फ आर्टिस्ट आहे आणि आय डू पेन्सिल ड्रॉइंग्स अँड स्केचिंग्स. सो आज मी तुम्हाला वॉर्मअप स्केचेस एक 2-3 स्केचेस ड्रॉ करून दाखवणार आहे. एक 2-3 स्केचेस आपण बघणार आहोत. वॉर्मअप स्केचेस कसे ड्रॉ करायचे किंवा वॉर्मअप कसा करायचा. तर फर्स्ट बघूयात वॉर्मअप म्हणजे एक्झॅक्टली काय? तर वॉर्मअप म्हणजे बेसिकली थोडंसं माइंड फ्री होऊन ड्रॉइंग करणं किंवा आपला हँड 360 रोटेट फिरवून ड्रॉइंग करणं, ह्याला वॉर्मअप म्हणतात. मेन वॉर्मअप आपल्या हँडचं व्हायला लागतं किंवा जेव्हा आपलं हँड 360 रोटेट होऊन ड्रॉइंग करतं, जेव्हा आपण एक सर्कल काढतो तेव्हा आपलं हँड 360 रोटेट होतं. सो हा बेसिक वॉर्मअप आहे. सिंपल वॉर्मअप ड्रॉइंग्स दाखवते. जसं की फ्लॉवर ड्रॉइंग अँड हँड जेस्चर एक्झेट्रा. सो आपण बघूयात काय काय वॉर्मअप ड्रॉइंग्स आपण ड्रॉ करणार आहे. सो वॉर्मअप स्केचेस जे आहेत ते मला लाईन स्टडी करायला किंवा ऑब्झर्वेशन इम्प्रूव्ह करायला खूप जास्त मदत करतात. सो बेसिकली बिगिनर्सला अफोर्डेबल असेल असंच आपण मटेरियल यूज करणार आहोत. सो ही आहे आपली ड्रॉइंग बुक, जी ₹40 आपल्याला नॉर्मल शॉपमध्ये भेटून जाते अँड आपण आर्टलाईनच्या पेन्सिल्स यूज करणार आहोत आणि मेकॅनिकल पेन्सिल आहे एक आणि एक नॉर्मल इरेझर आहे. सो एवढं मटेरियल आपण यूज करणार आहोत आपलं वॉर्मअप ड्रॉइंग करायला. सो जस्ट ड्रॉ सर्कल इन ओव्हल शेप. ओव्हल शेपमध्ये एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि सर्कलची प्रॅक्टिस देखील अशीच करायची आहे आपल्याला. सो हे असं काहीचं स्टेप बाय स्टेप आपल्याला फ्लॉवर ड्रॉ करायचं आहे हिबिस्कसचं. सो सगळं ओव्हलमध्ये सर्कल्स आहेत अँड त्याच्यानंतर आपण ते ड्रॉ करायचं आहे. फ्लॉवरला नॉर्मल शेडिंग करून आपण त्याची आउटलाईन रफ करणार आहोत. सो जेणेकरून ते थोडंसं नॉर्मल 3D दिसेल. 3D एवढं दिसणार नाही कारण आपण त्याला प्रॉपर शेडिंग नाही करणार आहोत. जस्ट ही वॉर्मअप ड्रॉइंग आहे. सो वॉर्मअप म्हणजे जस्ट आपल्या हँडची प्रॅक्टिस झाली पाहिजे एवढंच आपण ड्रॉइंग करायचं आहे. सो नाव आपण ट्युलिप फ्लॉवर आहे. ट्युलिप फ्लॉवरचं आउटलाईन ड्रॉ करूयात वॉर्मअप ड्रॉइंगसाठी. सो ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे शेप्स आहेत अँड सर्कल प्रॅक्टिस जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही अशी करू शकता. अँड ह्याच्यामध्ये सुद्धा जे शेप्स आहेत ते सुद्धा एक वॉर्मअप आहे आपला. जे लीव्ह आहे किंवा त्याचे प्लेट्स आहेत फ्लॉवरचे. सो ही सुद्धा आपली एक वॉर्मअप प्रॅक्टिस आहे.
सो अशी प्रॅक्टिस तुम्ही करू शकता जेणेकरून आपला हँड एकदम प्रॉपर बसेल. सो आता आपण हँड जेस्चर ड्रॉ करणार आहोत. सो ही स्टेप बाय स्टेप आपण हँड जेस्चर ड्रॉ करणार आहोत ही अँड त्याच्यानंतर आपण त्याची आउटलाईन जेस्चर ड्रॉ करून झाल्यानंतर त्याची आउटलाईन ड्रॉ करून घेणार आहोत. अँड त्याच्यानंतर आपण जे रफ आउटलाईन आहे ती रफ आउटलाईन आपण रफ करणार आहोत, जेणेकरून आपल्याला एक बेसिक हँड दिसेल. अँड रफ करून झाल्यानंतर आपण त्या हँडचं जे पोश्चर आहे ते एकदम ऑब्झर्वेशन करून आपण ते एकदम नीट करून घेणार आहोत, जेणेकरून एक तो रिअल हँड दिसला पाहिजे. सो अशा प्रकारेच आपण वॉर्मअप प्रॅक्टिस करायची असते. बिगिनर्सने तरी अशीच प्रॅक्टिस करा जेणेकरून आपला हँड प्रॉपरली त्याच्यामध्ये बसेल. सो आपण आता ह्याला शेडिंग करून घेऊयात. अँड आपण ह्याला बेसिक शेडिंग करणार आहोत, जास्त डिटेलिंग नाही करणार आहोत, जेणेकरून हा जस्ट वॉर्मअप आहे आपला. सो हे 3 वॉर्मअप ड्रॉइंग्स आपण ड्रॉ केले आहेत. सो दॅट्स इट फॉर टुडे. सो तुम्हालाही स्केचिंग सुरू करायचं असेल तर डेली 10 to 15 मिनिट प्रॅक्टिस करा, वॉर्मअप करा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल. तुमच्या स्केचिंगमध्ये, तुमच्या ड्रॉइंगमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल, क्लिअरिटी दिसेल. सो डेली 15 मिनिट्स प्रॅक्टिस करत राहा. लाईक करा, कमेंट करा तुमचं फेवरेट ड्रॉइंग कोणतं होतं, अँड सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी.